आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रातील हे 45वे सत्र आहे, ज्यात मी आज स्वामी रामानंद तीर्थ जीवन व कार्य या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. कोणताही उपक्रम सातत्याने राबवणे ही अतिशय अवघड गोष्ट असते, परंतु कोविडच्या या कठीण काळातही विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय, प्राचार्य महेंद्र कदम सर, समन्वयक डॉक्टर राजेंद्र गायकवाड यांनी IQAC आणि इतिहास विभागाच्या वतीने हा उपक्रम इतक्या यशस्वीरित्या चालवला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि मला इथे निमंत्रित केलंय त्याबद्दल आभार. सुमारे 150 वर्ष भारतावर असणारे ब्रिटिशांचे साम्राज्य आणि त्यानंतर 20व्या शतकाच्या पूर्वार्धात झालेला भारतीय स्वातंत्र्य लढा हे भारताच्या इतिहासातलं एक महत्वपूर्ण पर्व आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेक प्रांतात झालेल्या चळवळी आणि ब्रिटिश राजवटीत झालेला कडवा प्रतिकार यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र झाला. यामध्ये राष्ट्रीय व प्रांतीय पातळीवर अनेक नेतृत्वांचा उदय झाला, ज्यांनी लोकांमध्ये जागृती केली आणि त्याचबरोबर जनतेचे मनोधैर्य वाढवून विविध मार्गांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. स्वामी रामानंद तीर्थ हे या काळात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 3 भागातून जे हैदराबाद संस्थान तयार झालेलं होतं त्यातून समोर आलेलं एक प्रखर नेतृत्व होय. 1947 पर्यंत दिल्या गेलेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणि त्यानंतरही 17 सप्टेंबर 1948 पर्यंत सुरू असलेल्या हैदराबाद मुक्ती संग्रामातील त्यांच्या अतुलनीय नेतृत्वासाठी आणि योगदानासाठी ते ओळखले जातात. याशिवाय एक प्रभावी नेता, कडवा स्वातंत्र्य सैनिक आणि द्रष्टा शिक्षण तज्ञ, याशिवाय एक कर्मयोगी संन्यासी म्हणून त्यांची ओळख आहे. मोडेन पण वाकणार नाही हे ब्रीदवाक्य असणाऱ्या स्वामीजींचे यश म्हणजे हैदराबाद संस्थानावर असणाऱ्या असफजाही घराण्याच्या राजवटीतील तत्कालीन निजाम उस्मान अली खान असफजाह 7वा याच्या जुलमी सरकार राजवटी विरोधात लोकांना संघटित करून त्या विरोधात दिलेल्या लढ्याचे कुशल नेतृत्व करत सत्याग्रहाचा अवलंब करीत तदनंतर पोलीस ऍक्शनच्या मदतीने हैदराबाद संस्थानाचे स्वतंत्र भारतात विलिनीकरण त्यांनी घडवून आणले. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या चळवळीकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा ही चळवळ महाराष्ट्रातील मराठवाडा, कर्नाटकातील 3 जिल्हे आणि तेलंगणातील 9 जिल्हे यांचे भाग मिळून तयार झालेल्या तत्कालीन हैदराबाद संस्थानात झालेली स्वातंत्र्यासाठीची एक मोठी चळवळ आहे. परंतु केवळ हे समजून घेण्यासाठी नव्हे तर जबाबदार पद्धतीच्या शासन प्रणालीसाठी उभी राहिलेली भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आणि भारतीय संस्थानांमधील सामाजिक राजकीय चळवळी यातील आंतरिक नाते कोणते हे समजून घेताना हैदराबाद संग्रामाची चळवळ लक्षात घेणे अतिशय महत्वाचे आहे. निजामाची राजवट ही सरंजामशाही पद्धतीची आणि जुलमी स्वरूपाची होती. मराठ्यांच्या राजवटीपासून असणारे निजाम राजवटीचे अस्तित्व हे अन्यायी स्वरूपाचे राहिलेले होते. मराठवाडा, कर्नाटक आणि तेलंगणा या त्रैभाषिक प्रांतांचा समावेश असला तरीही हैदराबाद संस्थानात केली जाणारी भाषिक आणि धार्मिक सक्ती ही शिक्षण, राजकारण, समाज अशा सर्वच बाबी दुष्प्रभावित करणारी ठरली. या अन्याय, अत्याचार आणि जुलूम यांनी हतबल झालेल्या प्रजेचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. असे असले तरीही आज मराठवाड्याच्या बाहेर स्वामीजींच्या जीवन व कार्याबद्दल पुरेशी माहिती नाही. प्राचार्य दत्ता भगत यांनी स्मरण स्वामी रामानंद तीर्थांचे या 2012 मध्ये प्रकाशित केलेल्या ग्रंथात या बाबतीत नमूद केलंय. ते म्हणतात, अजूनही मराठवाड्या बाहेरच्या मंडळींना स्वामीजींबद्दल पुरेशी माहिती नाही. त्यात त्यांचा वेश संन्याशी महापुरुषाचा. त्यामुळे स्वातंत्र्य लढा आणि स्वामीजींचे चरित्रात्मक कार्य याचा सांधा अनेकांना उलगडत नाही. त्यासाठी
भारतीय माणसाची जीवनशैली, त्या जीवनशैलीला आधारभूत असणारे तत्वज्ञान आणि त्याची सामाजिक राजकीय कार्याबद्दलची मांडणी, या तिन्हीचा एकात्म संघर्ष लक्षात घ्यायला हवा. याशिवाय ज्ञान हे सेवापरायण असावे, हे विनोबांचे वचन मूर्त स्वरूपात लक्षात घ्यायचे असेल तर स्वामीजींच्या व्रतस्थ जीवनाकडे पाहता येईल, हेही प्राचार्य दत्ता भगत यांनी आवर्जून नमूद केलंय. म्हणूनच आजच्या या विवेचनातून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जीवन व कार्याचा परिचय मी विशद करणार आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी, हैदराबाद राज्याच्या विभाजनाचे प्रवर्तक व संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्याकरता हिरहिरीने झटलेले धुरंधर आणि निस्पृह व चिकाटीचे कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामीजींचे मूळ नाव हे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर असे होते. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 रोजी सध्या कर्नाटकात असणाऱ्या सिंदगी या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे गंगापूर येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण हे कल्याणी आणि सोलापूर येथे झाले. स्वामीजींचा मूळ स्वभाव हा विरक्त आणि अनासक्त असा होता. विद्यार्थी म्हणून सेवापरायणता आणि ज्ञानाची कास त्यांनी अंगी बाणवली. अमळनेरच्या नॅशनल कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाने आकार घेतला. शालेय शिक्षणाच्या काळात रुजलेले राष्ट्रभक्तीचे बीज त्यांना नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षणासाठी घेऊन आले. भारतीय तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या 2 राष्ट्रपुरुषांच्या विचारांनी अवघा देश प्रभावित झाला होता आणि स्वामीजीही त्याला अपवाद नव्हते. लोकमान्य टिळकाच्या विचारांनी त्यांना बंडखोर बनवलं, तर महात्मा गांधीच्या विचारांनी आंतरिक सामर्थ्य दिलं. महात्मा गांधी यांनी असहकार चळवळीची सुरुवात केली तेव्हा 19 वर्षाच्या असणाऱ्या तरुण व्यंकटेश यांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला नवीन दिशा मिळाली असं वाटलं. याच दरम्यान त्यांनी टिळक विद्यापीठ पुणे इथून BA ची पदवी संपादन केली आणि त्यानंतर राज्यशास्त्र या विषयात त्यांनी MA ची पदवी 1926 मध्ये मिळवली. स्वामीजींनी MA साठी सादर केलेल्या प्रबंधाचं शीर्षक होतं इव्होल्युशन ऑफ डेमोक्रेसी. विद्यार्थी दशेतूनच त्यांच्या विचारांची दिशा ही पक्की होत गेली. शिक्षण संपल्यानंतर मुंबईच्या कामगार चळवळीशी त्यांचा संबंध आला. 1927 मध्ये त्यांनी ना. म. जोशी यांचे सहाय्यक म्हणून भारतीय ट्रेड युनियन चळवळ मुंबई इथे कामाची सुरुवात केली, ती त्यांचे सहाय्यक म्हणून. कामगारांच्या चळवळीत काम करताना त्यांचे हालाकीचे जीवन, कष्ट, दारिद्र्य आणि श्रमिक वर्गाचा एकूणच संघर्ष याचा सखोल परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर झाला. परंतु पक्षाघात आणि दमट हवामान न मानवणे यामुळे हे काम सोडून ते सोलापुरात परतले. यानंतर त्यांचा शिक्षण क्षेत्रात प्रवेश झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जीवनाकडे बघताना त्यांच्या जीवनाचे काही प्रमुख टप्पे आपल्याला जाणवतात. त्यातला पहिला शिक्षणाचा टप्पा जरी आपण सोडून दिला तरी त्यांच्या कार्याचा विचार करता शिक्षण क्षेत्रातलं कार्य, त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्य प्राप्त होणे हा एक काल आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर कालखंड अशी त्यांची राहिलेली राजकीय कारकीर्द, अशा 3 टप्प्यामध्ये स्वामीजींच्या कार्याचा आपल्याला परिचय करून घेता येतो. शिक्षण क्षेत्रातला त्यांचा जो प्रवेश झाला तो 1929 मध्ये. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगे येथे 1921 मध्ये एका शाळेची स्थापना करण्यात आली. ती म्हणजे नॅशनल स्कूल किंवा राष्ट्रीय शाळा. या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून स्वामीजी 1929 मध्ये रुजू झाले. हिप्परगेची ही शाळा स्वामीजींच्या कार्यामुळे सर्वपरिचित झाली. त्यांनी या शाळेत अभिनव असे शिक्षण प्रयोग राबवले. स्वामी विवेकानंद
यांचा एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन द मॅन हा विचार, आणि स्वामी रामतीर्थ यांचा माणसाच्या पूर्णत्वाचा शोध घेण्याचा विचार याचा प्रभाव त्यांच्यावर होता. संपूर्ण शिक्षण, सभोवतालच्या जीवांशी सामंजस्य, विद्यार्थ्यांच्या अंतःप्रेरणेला आवाहन, बौद्धिक, शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकास यातूनच खरा माणूस घडेल हा विचार त्यांनी शिक्षणाचा हेतू म्हणून मानला. या निवासी शाळेत मराठवाड्याच्या विविध भागातून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांचा समावेश होता. शिक्षा टाळून संवादाचा पूल बांधत समस्यांचे निराकरण करणे यावर त्यांनी भर दिला. धर्म हृदयाकडून हृदयाकडे जातो हा विचार प्रमुख मानत राष्ट्रधर्माची मुहूर्तमेढ विद्यार्थ्यांच्या मनात रोवली जावी यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. एक शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून व्रतस्थपणे शिक्षणाचं दान दिलं पाहिजे हा विचार त्यामागे होता. हिप्परग्याच्या या शाळेत त्या काळात मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण उपलब्ध होतं. स्वामीजी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवत असत. याशिवाय शाळेत शिलाई, सूतकताई, विणाई इत्यादी प्रकारचे अनुभवाधिष्ठित कृतिशील शिक्षण त्यांनी दिले. धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करीत देशभक्तीला त्यात महत्वाचे स्थान होते. कार्लाईल, रस्किन आणि टॉल्स्टॉय यांचे राजकीय विचार, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या ग्रंथांचा प्रभाव आणि कबीर, तुलसीदास आणि सूरदास यांच्या काव्यांनी त्यांच्या मनावर सखोल परिणाम केला होता, जो त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हिप्परग्याच्या या शाळेत 14-15 वर्षाच्या काळात त्यांच्यामधील हाडाच्या शिक्षकाने राष्ट्रीय शिक्षणाचा राबवलेला प्रकल्प हा हैदराबाद संस्थांच्या शैक्षणिक इतिहासातला एक महत्वपूर्ण असा भाग आहे. हिप्परगा इथे कार्य करत असताना स्वामीजींच्या वैयक्तिक आयुष्यात एक महत्वाची घटना घडली. ती म्हणजे मूळच्या विरक्त प्रवृत्तीच्या व्यंकटेश खेडगीकर यांनी संन्यास स्वीकारला. 1932 मध्ये थोर पंजाबी संत कवी व प्रखर देशभक्त स्वामी रामतीर्थ यांचे पट्टशिष्य R.S. नारायण स्वामी यांनी हिप्परगा येथे येऊन त्यांना संन्यास दीक्षा दिली. स्वामी रामतीर्थ हे एक मानवतावादी संत होते, ज्यांना इंग्रजी, उर्दू, पर्शियन इत्यादी भाषा अवगत होत्या. त्यांनी या भाषांमधून विपुल असं लिखाण केलेलं होतं. शिक्षक म्हणून गणित विषय शिकवणारे रामतीर्थ हे एक कृतिशील संन्यासी होते, जे जपान व अमेरिकेलाही जाऊन आलेले होते. कोणताही मठ, शिष्यगण, कर्मकांडे इत्यादीवर विश्वास नसणाऱ्या आणि जात व्यवस्था न मानणाऱ्या अशा रामतीर्थांच्या विचारांनी व्यंकटेश खेडगीकर प्रभावित झाले. नारायण स्वामी यांनी त्यांना नवे नाव दिले, ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ. हिप्परग्याच्या शाळेत मिळणाऱ्या 60 रुपयाच्या वेतनातील केवळ 10 रुपये स्वतःसाठी ठेवून 50 रुपये संस्थेच्या खात्यात जमा करणाऱ्या निरीच्छ वृत्तीवर या दीक्षेने संन्यासी म्हणून मोहर उमटवली. यानंतरचे स्वामीजींचे संपूर्ण जीवन हे एक कांबळी, भगव्या कपड्याचा एक जोड आणि पायातील वहाणा इतक्याच मालमत्तेवर राहिलेले आहे. शिक्षक म्हणून अपरिग्रही, त्यागी आणि मोहमुक्त असण्याचे एक उदाहरणच त्यांनी आपल्या कृतीतून समाजापुढे घालून दिले. 1936 साली स्वामीजी हिप्परगा सोडून बाबासाहेब परांजपे आणि इतर काही सहकाऱ्यांसोबत अंबेजोगाई इथे आले. हिप्परगा सोडण्याचे कारण म्हणजे या शाळेवर सरकारने घातलेले छापे आणि झालेले काही मतभेद. यामुळे इथून पुढचा स्वामीजींच्या शिक्षण कार्याचा टप्पा सुरू होतो तो योगेश्वरी नूतन महाविद्यालय यामध्ये त्यांनी केलेल्या कार्यातून. तत्कालीन निजाम सरकारामध्ये मराठी माध्यमाच्या आणि खाजगी शिक्षण संस्था असणाऱ्या या विद्यालयाला एका अर्थाने विरोधच होता. हैदराबाद संस्थानात मराठी भाषेला
कोणत्याही प्रकारची मान्यता नव्हती. उर्दू ही राजभाषा होती. शिक्षणाचे माध्यमही तेच होते. ज्यावेळी बहुसंख्य जनता आणि विद्यार्थी हे उर्दू भाषिक नव्हते, स्वामीजींनी स्वतः उर्दू अवगत करून घेतली. सोबतच फारसी भाषा शिकली आणि आपल्या सहकाऱ्यांनी ही भाषा शिकून घेण्यासाठी बाहेर पाठवली. परंतु प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. प्राथमिक शिक्षणाला नावापुरत्याच मराठी, तेलुगू वा कानडी भाषा आणि इयत्ता 4थी पासून केवळ उर्दू माध्यमाची सक्ती, अशा भाषिक विषमतेचा सामना शिक्षण क्षेत्रात करावा लागण्याचा तो काळ होता. तरीही या संस्थेत स्वामीजींनी मान्यता मिळवली. 619 विद्यार्थी आणि 25 शिक्षक असे या शाळेचे स्वरूप होते. त्यांनी या महाविद्यालयात शिक्षण परिषदा आयोजित केल्या. हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळा आणि अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन महाविद्यालय या दोन्ही शैक्षणिक संस्थांमधून स्वामीजींनी नैतिकता, चारित्र्य आणि शिक्षण संबंध माणूस घडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. याशिवाय निस्वार्थ कार्यकर्ते तयार करणे हे या संस्थांचे उद्दिष्ट होते. शिक्षण क्षेत्रातील स्वामीजींचे कार्य पाहता मराठी माध्यमातील शाळेत केलेले नवनवीन कृतिशील प्रयोग, योगेश्वरी महाविद्यालयासारख्या महाविद्यालयाचे कार्य पुढे नेणे, यामुळे मराठवाड्यातील शिक्षण पद्धतीमध्ये भरपूर प्रमाणात आमूलाग्र असा बदल झाला. शिक्षणाची केंद्रे ही जेव्हा औरंगाबाद आणि हैदराबाद या दोनच ठिकाणी एकवटलेली होती, त्या काळात हे एक अतिशय महत्वाचे असे कार्य होते. शिक्षण क्षेत्रातील या कार्यानंतर 1937 पासून स्वामीजींच्या जीवनातील तिसरा टप्पा सुरू झाला. तो म्हणजे त्यांच्या राजकीय कार्याचा होय. 1937 साली कैलासवासी गोविंदराव नानल यांच्या अध्यक्षतेखाली परतूड येथे झालेल्या महाराष्ट्र परिषदेमुळे तरुणांमध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले होते. अर्थातच या राष्ट्रीय आंदोलनाची सुरुवात ही 1929 मध्ये कराची इथं झालेल्या काँग्रेस अधिवेशनानंतर झालेली होती. स्वातंत्र्याचे प्रचंड असे जनता आंदोलन सुरू झाले. हैदराबाद संस्थानातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालये सोडून चळवळीत उडी घेतली. यातच मराठवाड्यातील अच्युतभाई देशपांडे, गोविंदभाई श्रॉफ, द मा बीडकर, किशनदास गंगापूरकर इत्यादी व्यक्तींचा समावेश होता. या चळवळीने संस्थानातील जनतेत मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण केली. निजाम काळात सब्जेक्ट्स लीग, हिंदू स्टँडिंग कमिटी, आंध्र परिषद या संस्थांचा उगम या चळवळीच्या अनुषंगाने झाला. याबरोबरच कर्नाटक परिषद व महाराष्ट्र परिषद स्थापन झाली. या पार्श्वभूमीवर 1929 ते 1937 या काळामध्ये जन आंदोलन सुरू झालं होतं, ते स्वातंत्र्यासाठी. स्वामीजींच्या राजकीय प्रवासाचा विचार करता भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान आणि हैदराबाद संस्थानातील कार्यकर्ते आणि स्टेट काँग्रेसचे पुढे सचिव आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम हा या काळातील त्यांचा प्रमुख राजकीय असा प्रवास राहिलेला आहे. 1937 मधील परतूडचे महाराष्ट्र परिषदे अधिवेशन हा याचाच परिणाम होय. 1938 मध्ये लातूर इथे अधिवेशन करण्यासाठी सरकारने परवानगी नाकारली. यामुळे परिषदेचे पुढचे कार्यक्रम ठरवण्यासाठी काशीनाथराव वैद्य, स्वामी रामानंद तीर्थ आणि दिगंबरराव बिंदू या तिघांची समिती स्थापन करण्यात आली. स्वामीजींनी परिषदेचे आणि कार्यकारिणीचे चिटणीसपद मान्य केले. हैदराबाद पीपल्स कन्व्हेन्शनच्या वतीने होणारे विनंती, अर्ज याचा कोणताही परिणाम न झाल्याने ही समिती विसर्जित करून तिची जागा कृती समितीने घेतली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हा असा काळ होता जिथे केवळ विनंत्या, अर्ज करून विधायक मार्गाने कागदोपत्री प्रयत्न करून स्वातंत्र्य मिळणार नाही ह्याची जाणीव ही राष्ट्रीय पातळीपासून प्रांतीय पातळीपर्यंत अनेक राजकीय नेत्यांना झाली. त्यामुळे झालेल्या ध्येय धोरणाचा आणि बदल म्हणून
कागदी प्रतिक्रिया, विनंती अर्ज हा विधायक मार्ग अन्यायी सरकारवर कोणताही परिणामकारक न ठरल्याने स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष कृती, असहकार आणि सत्याग्रह याची मोठ्या प्रमाणाची सुरुवात ही या काळामध्ये झाली. प्रत्यक्ष प्रतिकाराचे आंदोलन यासाठी करणे आवश्यक होते. 1938च्या सत्याग्रहाने स्वातंत्र्य आंदोलनाला एक नवीन वळण मिळाले. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. सार्वजनिक ठिकाणी उभे राहून सत्याग्रही आपण हैदराबाद स्टेट काँग्रेसचे सदस्य आहोत असे जाहीर करत असत व संघटनेची ध्येय धोरण जनतेला भाषणाच्या द्वारा समजून देण्याचा प्रयत्न करीत असत. शेकडो लोकांसमक्ष पोलीस कायदा मोडल्यामुळे अटक करून घेऊन जात. ह्या पद्धतीच्या सत्याग्रहाचं सत्र हे हैदराबाद संस्थानामध्ये टप्प्याटप्प्यानी आणि विविध सत्याग्रहींच्या तुकड्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलं. हैदराबाद येथील सुलतान बाजार येथे गोविंदराव नानल तर औरंगाबाद येथे श्री माणिकचंद पहाडे यांनी या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. 2 महिन्यातच 448 सत्याग्रहींनी यात भाग घेतला. परंतु नंतर काँग्रेसची ध्येय धोरणे व हैदराबाद स्टेट काँग्रेसची धोरणे यातील फरक व त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनात निर्माण होणारा धोका हा राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेस आंदोलन 1938 मध्ये तात्पुरतं स्थगित करावं असा सल्ला दिला. यानंतर सरकारने सत्याग्रहींना कडक अशी शिक्षा दिली. यामध्ये लाठीमार, अश्रुधुराचा वापर इत्यादी प्रकारांचा समावेश होता. औरंगाबादमध्ये घोडदळाचे प्रदर्शन करण्यात आले. विद्यार्थी आंदोलनात उतरणार नाहीत याची ताकीद प्राध्यापक आणि शिक्षकांना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी वंदे मातरम हे आंदोलन सुरू केले. महाविद्यालयात, वसतिगृहात कोणत्याही प्रार्थनेमध्ये वंदे मातरम म्हणण्यास बंदी होती. याचा निषेध म्हणून 900 विद्यार्थ्यांनी महाविद्यालये सोडली तर 300 विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या. त्यामुळे हैदराबाद संस्थानाच्या बाहेर म्हणजे जबलपूर, नागपूर, अहमदनगर इथं प्रवेश घेत या विद्यार्थ्यांना जवळपास 1 शैक्षणिक वर्ष हे हाल अपेष्टात काढावं लागले. यानंतर स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवणे, नाव बदलणे, पुन्हा निजाम सरकारने बंदी घालणे अशा अनेक घडामोडी हैदराबाद संस्थानात घडल्या. यामुळे 10 सप्टेंबर 1940 रोजी स्वामीजींनी सरकारला पत्र लिहून स्टेट काँग्रेसवरील बंदी चालू ठेवल्यामुळे सविनय कायदेभंगाचा निर्णय घेण्यात आला आहे असे कळवले. 19 सप्टेंबर 1940 रोजी स्वामीजींना अटक करून निजामाबाद तुरुंगात टाकण्यात आले आणि 15 महिने स्थानबद्धतेची शिक्षा सुनावण्यात आली. इतर सत्याग्रहींपासून वेगळे ठेवणे, एका लहानशा अंधार कोठडीत त्यांना ठेवण्यात आलं होतं. या कुंद हवेचा विपरीत परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला, परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. 1938 ते 40 आणि पुढे 42 ते 47 असे स्वामीजींच्या जेल यात्रेचे टप्पे पडतात. कारण 1940 मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रह करण्याची परवानगी काही निवडक व्यक्तींना दिली होती. त्यात स्वामीजींचा समावेश होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 1942 ला चले जाओ ही चळवळ सुरू झाल्यानंतर स्वामीजींना पुन्हा पकडून स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं होतं. जिल्ह्यामधून सर्वश्री गोविंदभाई श्रॉफ, वैशंपायन, चंद्रगुप्त चौधरी आणि व्ही डी देशपांडे यांना स्थानबद्धता सुनावण्यात आली. स्टेट काँग्रेसचे संचालक म्हणून अनेक वर्ष कार्य केल्यानंतर जून 1947 मध्ये मुर्शिदाबाद इथे झालेल्या पहिल्या खुल्या अधिवेशनात श्री गोविंदरावजी नानल यांच्या मृत्यूनंतर स्वामीजींनी अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांनी लोकांना अंतिम लढ्यासाठी तयार केलं आणि कडवा प्रतिकार एकजूट केला. निजामाच्या अन्यायी, जुलमी आणि प्रतिगामी राजवटीतून मुक्तीचा एक मार्ग यामधून जनतेसाठी तयार झाला. यामध्ये
1947 15 ऑगस्ट 1947च्या अंतिम लढ्यासाठी स्वामीजी दिल्लीला गेले होते. दिल्लीला जाऊन त्यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना काँग्रेसचा झेंडा दिला. त्यानंतर स्वामीजी तो झेंडा हैदराबादला घेऊन आले आणि त्यांनी 7 ऑगस्ट 1947 रोजी सुलतान बाजार टॉवर वरती हा झेंडा फडकवला आणि सत्याग्रह केला. यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि हैदराबादच्या राजकारणात एक नवा प्रवाह सुरू झाला. कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी जसं आपल्या सर्वांना ज्ञात आहे तसं हैदराबाद संस्थान, गोवा, पॉंडिचेरी या काही भागांना वेगळी राजवट असल्यामुळे, संस्थाने असल्यामुळे, अशा कारणांमुळे भारताचे काही भाग हे स्वतंत्र भारतामध्ये विलीन झालेले नव्हते. कारण भारताला स्वातंत्र्य देताना इथल्या संस्थानिकांना स्वतंत्र राहण्याचे, अगर भारतात विलीन होण्याचे स्वातंत्र्य ब्रिटिशांनी दिले होते. या ध्येय धोरणाचा परिणाम म्हणून संस्थानिकांनी त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेतले. या परिस्थितीमध्ये स्वतंत्र भारत अखंड न होता त्याचे विविध प्रकारचे तुकडे होतील अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतात विलिनीकरणाची प्रक्रिया घडवून आणली गेली. परंतु हैदराबादचा प्रश्न हा अधिक गुंतागुंतीचा बनला. यासाठी आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. ते म्हणजे हैदराबादची जे भौगोलिक स्थान आहे भारतामध्ये ते अत्यंत मधोमध असं या भौगोलिक प्रदेशामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की निजामाचे हैदराबाद संस्थान हे अनेक वर्षांपासून असल्यामुळे त्यांचा विलिनीकरणास विरोध होता. तर अखंड भारतामध्ये मध्यभागी अशा प्रकारचं स्वतंत्र संस्थान राहू देणं हे एकात्मतेच्या दृष्टीने अजिबात योग्य नव्हतं. त्यामुळे सरकारी पातळीवरती विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु निजामाने या गोष्टीसाठी विरोध केला. त्यांनी संस्थानाच्या स्वातंत्र्याचा हट्ट धरला. सरकारी पाठिंबा असलेल्या रझाकार चळवळींनी जुलूम, जाळपोळ, लुटालूट इत्यादींचा कळस गाठला. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारतात सामावले जायचे असेल तर हैदराबाद मुक्तीसंग्राम केलाच पाहिजे हे स्वामीजींनी ओळखले आणि संपूर्ण विलिनीकरणाचा लढा उग्र केला. स्वामीजींनी कायमच हे सुतोवाच केलं होतं की भारतीय स्वातंत्र्याचा शेवटचा लढा हा हैदराबाद मुक्तीसाठी दिलेला असेल. त्याशिवाय स्वराज्याचे हे युद्ध पूर्णत्वास जाणार नाही. हैदराबाद हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. तो विलीन झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ राहणार नाही अशी घोषणा स्वामीजींनी दिली. आणि इतकेच नव्हे तर राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही यांचा विकास होण्यासाठी स्वामीजींनी केवळ हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणाचाच नव्हे तर भाषिक दृष्ट्या हैदराबाद संस्थानाचे 3 विभाग करून ते नजीकच्या प्रदेशात विलीन करण्याचा आग्रह धरला. आपल्या या मागणी मागे हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेते किंवा प्रमुख नेतृत्व म्हणून स्टेट काँग्रेस आणि जनतेच्या लढ्याचे सामर्थ्य त्यांनी उभे केले. रझाकारांचे अत्याचार वाढले आणि लढा आणखी उग्र झाला. आपले आणि इतरांचे संरक्षण करण्याकरता जनतेनेही हत्यारे हातात घेतली. कस्टम नाका, पोलीस चौक्या, सरकारी कार्यालये यावर हल्ले करून सरकारला जेरीस आणले. उमरी बँकेच्या भरवस्तीत असलेल्या इमारतीवर हल्ले करून बँक लुटली. सरहद्दीचे प्रदेश मुक्त करून तिरंगा लावला. या दरम्यान स्वामीजींना अटक करण्यात आली. काही कार्यकर्ते भूमिगत झाले. चळवळ जोराने सुरू झाली. श्री दिगंबरराव बिंदू यांच्या सल्ल्याने प्रतिकार करण्यात आला. शेवटी स्वामीजींची सुटका करण्यात आली. स्वामीजींनी सरहद्दीवरील बऱ्याच केंद्रांना भेटी दिल्या. भारत सरकारला रझाकारी अत्याचारांची माहिती दिली. याच दरम्यान जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधी यांचा खून झाला. स्वामीजी या प्रकाराने खूप व्यथित झाले. हैदराबाद मुक्ती संग्रामाचा एक आधार नाहीसा झाला ही भावना त्यामागे होती.
यानंतर पंडित नेहरू व वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ऍक्शन करून निजाम संस्थान खालसा केले. अशा रीतीने 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान हे स्वतंत्र झाले आणि भारताबरोबरच खऱ्या अर्थाने या संस्थानाला स्वातंत्र्य मिळाले. या नंतरच्या काळाचा विचार करता 1949 ते 1959 ही 10 वर्ष किंवा हे जे दशक आहे ते स्वामीजींच्या जीवनातील अनेक चढ उतारांचं दशक म्हणता येईल. स्टेट काँग्रेसच्या पक्षीय निवडणुकीत स्वामीजी प्रचंड मताने निवडून आले. त्यांची लोकप्रियता ही विलक्षण होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नव्या मंत्रिमंडळाची रचना करताना त्यांनी पुढाकार घेतला. परंतु सत्तेच्या राजकारणामध्ये ते काही अंशांनी थोडे बाजूला पडत गेले. या अनुभवांमुळे त्यांनी आपले पद श्री बिंदूंच्या स्वाधीन केले. यानंतर त्यांनी निरीक्षक व सल्लागाराची भूमिका घेतली. हैदराबाद काँग्रेस अधिवेशनात नेहरूजींना विरोध असताना देखील हैदराबाद राज्य विभाजनाची मांडणी समर्थपणे मांडली व पुढे हैदराबाद असेंब्लीकडून तिच्यावर शिक्कामोर्तबही करून घेतले. 1952 ते 1962 या 10 वर्षात स्वामीजी हे लोकसभेचे सदस्य होते. लोकसभेचे सदस्य असताना त्यांनी केलेली भाषणं ही विशेष करून अभ्यासण्यासारखी आहेत. तसेच प्रसंगानुरूप स्वामीजींनी विविध ठिकाणी भाषणं केली होती. यामधले हैदराबाद मुक्तीसंग्रामावरील भाषण, द विजन हे नियतकालिक त्यांनी 1950 मध्ये सुरू केलं तेव्हाचे भाषण, काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाबद्दल भूमिका मांडणारं त्यांचं भाषण, भारतासाठी असणाऱ्या आर्थिक योजना विशद करणारं भाषण, द कॉन्फ्लिक्ट ऑफ आयडिओलॉजीज या विषयावरचं भाषण आणि नांदेड इथे पीपल्स कॉलेजची स्थापना झाली त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाचा विशेष उल्लेख करावा लागेल. 1950 हे वर्ष स्वामीजींच्या कार्याच्या दृष्टीने काहीसं महत्वपूर्ण असं म्हणलं पाहिजे. कारण त्या वर्षी त्यांच्या हातून 2 गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी द विजन नावाचं नियतकालिक हे हैदराबादहून प्रकाशित करायला सुरू केलं. हे नियतकालिक लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम बनलं. याशिवाय 26 जून 1950 रोजी त्यांनी स्थापन केलेलं पीपल्स महाविद्यालय हे त्यांचं महत्वाचं योगदान आहे. 1949च्या सुमारास सुरेंद्र बारलिंगे आणि प्राध्यापक मनोहर पाध्ये यांनी हिप्परगा आणि अंबेजोगाई यानंतर नांदेड इथे कॉलेज काढावे म्हणजे मराठवाड्याच्या सुधारणांना चालना मिळेल हा विचार मांडल्यानंतर नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि पीपल्स कॉलेज अस्तित्वात आलं. यातून मराठवाड्याचं प्रबोधन हा प्रमुख हेतू होता. या कॉलेजच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणात त्यांना अभिप्रेत असणारा उच्च शिक्षणाचा आशय हा सार रूपाने व्यक्त झाला आहे. शिक्षण कोणासाठी व कशासाठी या 2 प्रमुख व मूलभूत मुद्द्यांचा उहापोह करणारं हे भाषण आहे. बहुजन समाजासाठी, सर्वसामान्यासाठी असणाऱ्या या महाविद्यालयाचे नाव पीपल्स कॉलेज ठेवण्यामागे हाच विचार होता. 1950 या वर्षीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मिलिंद कॉलेजची स्थापना आणि त्याच वर्षी झालेली पीपल्स कॉलेजची स्थापना ही स्वतंत्र भारतामध्ये शिक्षणाची कास धरून राष्ट्रीय एकात्मता आणि शिक्षणातून सर्वांगीण विकास या दृष्टीने उचललेली 2 महत्वाची पावलं होती जी मराठवाड्याच्या शैक्षणिक इतिहासामध्ये फार महत्वाची ठरलेली आहेत. राष्ट्रीय बांधणीसाठी नैतिक व बौद्धिक शक्तींचा विकास, धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र हे संस्थेचे उद्दिष्ट, लोकसेवा व लोककल्याणाच्या प्रेरणा निर्माण करणे, ज्ञान व चारित्र्य यांना प्राधान्य, संस्थेच्या व्यवस्थापनात कर्मचाऱ्यांचा समावेश या सर्व बाबींना त्यांनी आपल्या भाषणामध्ये उद्धृत केलं. हे महाविद्यालय एक आर्केटायपल कॉलेज व्हावं अशी त्यांची धारणा होती. या दृष्टीने महाविद्यालयातील शिक्षकांना त्यांनी पाचारण केलं. पुढे पीपल्स महाविद्यालयामध्ये अनेक विद्वान दिग्गज मंडळींनी अध्यापनाचं कार्य केलेला
इतिहास आपल्याला ज्ञात आहे, ज्यामध्ये नरहर कुरुंदकर गुरुजींच्या नावापासून अनेक शिक्षण तज्ञांची नावं समाविष्ट आहेत. पुढे पीपल्स महाविद्यालयाचा विस्तार होऊन स्वतंत्र अशा विज्ञान महाविद्यालयाची स्थापना 1963 साली करण्यात आली. त्या प्रसंगी त्यांनी मौलिक मार्गदर्शन करून लोकसेवेचे भान संस्थेत काम करणाऱ्यांनी सतत बाळगावे अशी अपेक्षा, याशिवाय येथील विद्यार्थी समाजात वावरत असताना आपल्या प्रत्येक कृतीत दलित व पीडितांच्या दुःखांचे भान बाळगतील अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वामीजींच्या या शैक्षणिक कार्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळीला त्यांनी दिलेला पाठिंबा, त्या दरम्यान त्यांनी केलेले कार्य हे 1962 मध्ये त्यांनी पार्लमेंटचे सभासदत्व सोडल्यानंतर शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त भूदान आणि खादी ग्रामोद्योग या कार्यासाठी आपल्या आयुष्यातील बराच वेळ दिला. मराठवाडा व तेलंगणात खेडोपाडी फिरून भूदानाची जमीन वाटपाचं काम त्यांनी केलं. भूदानाबरोबरच हैदराबाद संस्थानातील खादी कामाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली व त्यांना हैदराबाद खादी समितीचं अध्यक्ष नेमण्यात आले. जवळजवळ 1 कोटी रुपयाचा वार्षिक व्यवहार असलेल्या या संस्थेसाठी स्वामीजींनी कार्य केलं. 1964 पासून त्यांनी स्वतःवर घेतलेल्या निरनिराळ्या जबाबदाऱ्या आपल्या सहकाऱ्यांवर सोपवण्यास प्रारंभ केला. हैदराबाद खादी समिती आणि नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेड याखेरीज सर्व संस्थांच्या दैनंदिन कामातून ते मुक्त झाले. 1965 साली हैदराबाद सोडून शांती आश्रम पिठापुरम इथे ते आश्रमात राहावयास गेले. 1967 नंतर ते राजकारणातून पूर्णपणे निवृत्त झाले. आपलं संपूर्ण जीवन सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रात स्वामीजींनी केलेलं काम, त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढा, त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्राम आणि 10 वर्ष लोकसभेचे सदस्य म्हणून केलेलं काम, या अशा एका प्रदीर्घ कालखंडानंतर 1970च्या सुमारास त्यांनी राजकारणातून पूर्णपणे संन्यास घेतला आणि प्रकृती चा प्रश्न लक्षात घेऊन आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी अध्यात्म आणि मानवतावादी विचारांचा प्रसार करणे हे महत्वाचे कार्य आहे असे वाटून ते त्याकडे वळले. मूलतः स्वामीजींचा स्वभाव हा अतिशय विरक्त आणि अनासक्त पद्धतीचा असल्यामुळे या बाबींकडे त्यांचा ओढा आधीपासूनच होता. पूज्य विनोबा भावे आणि श्री जयप्रकाश नारायण यांच्या सल्ल्याने त्यांनी विशाखापट्टणम इथे रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस ही संस्था स्थापन केली. तिथे ते संचालक म्हणून राहिले. ही संस्था सुशिक्षित बुद्धिमान तरुणांना एकत्र ठेवून आधुनिक विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड कशी घालता येईल यासाठी विद्वानांची व्याख्यानं घडवून आणणे आणि चर्चा करणे हे कार्य करत होते. 1971 मध्ये जानेवारीत स्वामीजींनी खादी ग्राम स्वराज संघ रायचूर इथे ते बैठकीस गेले असताना त्यांना तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीसाठी अंबाजोगाई इथे पुन्हा त्यांनी जाऊन राहणे हे जास्त उपयुक्त होईल असा सल्ला दिला. त्यानुसार ते अंबाजोगाई इथे परत आले, परंतु नंतर त्यांना कावीळ झाली. दिल्ली येथील प्रवासाची दगदग, पुन्हा हैदराबाद इथे हलवले जाणे, यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि 22 जानेवारी 1972 रोजी त्यांचे निर्वाण झाले. स्वामीजींच्या निधनानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या 3ही राज्यांनी दुखवटा घोषित करून स्वामीजींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ही त्यांच्या कर्तृत्वाला दिलेली राष्ट्रीय पावती होती. स्वामीजींच्या प्रयत्नामुळे या 3ही प्रांतातील भाग हे हैदराबाद संस्थानातील स्वतंत्र होऊन भाषिक प्रांतरचनेच्या आधारावर त्या भाषिक राज्याशी जोडले गेले. ह्यामध्ये स्वामीजींचा असणारा मोठा वाटा, या कारणामुळे हा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या निधनानंतर माजी पंतप्रधान आणि तत्कालीन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री PV नरसिंह राव यांनी स्वामी रामानंद तीर्थ मेमोरियलची स्थापना केली. याशिवाय स्वामीजींनी संन्यास घेतला असला आणि त्यामुळे त्यांचे स्वतःचे कुटुंब नसले तरी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी
शैक्षणिक क्षेत्रात कार्य सुरू ठेवले. त्यांच्या सल्ल्यानुसारच त्यांचे धाकटे बंधू आणि शिक्षण तज्ञ भीमराव खेडगीकर यांनी अंबाजोगाई येथे योगेश्वरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. तर त्यांची स्मृती म्हणून स्वामी रामानंद तीर्थ ट्रस्ट आणि स्वामी रामानंद तीर्थ इन्स्टिट्यूट, रुरल इन्स्टिट्यूट या संस्थांद्वारा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी खेड्यातून विकास न झालेल्या घटकातून कार्य करणे सुरू ठेवले आहे. तर स्वामीजींच्या नावे नांदेड इथे 1994 मध्ये स्थापन झालेलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्यात कार्यरत असून संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठ परिसर व उपकेंद्र यातून या विद्यापीठाचं कार्य सुरू आहे. स्वामीजींच्या आयुष्याकडे, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या आणि राजकीय क्षेत्रातल्या कार्याकडे बघता भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं त्यांचं सक्रिय योगदान, निजामप्रणीत हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व करत केलेले सामुदायिक व वैयक्तिक सत्याग्रह आणि प्रसंगी सशस्त्र लढ्याला पाठिंबा देणाऱ्या आणि समवेतच शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या या निस्पृह व्यक्तिमत्वाचा लिखित जीवनकारी व परिचय हा अनेक वर्ष उपलब्ध नव्हता. प्राचार्य ताराबाई परांजपे यांनी त्यांचं मराठी भाषेतलं पहिलं चरित्र लिहिलं. याशिवाय कर्मयोगी संन्यासी हा नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेला ग्रंथ स्वामीजींच्या जीवनावरील एक महत्वाचा ग्रंथ आहे. याशिवाय विजय दिवाण यांनी लिहिलेलं स्वामीजींचं चरित्र आणि अंबाजोगाई येथील कमलाकर राऊत यांनी किशोर वाचकांसाठी लिहिलेलं चरित्र आता उपलब्ध आहे. स्वामी रामानंद तीर्थांच्या नावाने विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर विद्यापीठाने स्मरण स्वामी रामानंद तीर्थांचे हा ग्रंथ प्रकाशित केलाय, ज्यामध्ये 1973 मध्ये प्रकाशित झालेल्या स्वामीजींवरील स्मृती विशेषांकाचा देखील समावेश आहे. या ग्रंथांचा जिज्ञासू वाचकांना निश्चित लाभ घेता येईल. याशिवाय ओरिएंट ब्लॅक स्वॅन या नामांकित प्रकाशनाने प्रकाशित केलेला फ्रॉम ऑटोक्रेसी टू इंटिग्रेशन डेव्हलपमेंट्स इन हैदराबाद स्टेट 1938 to 1948 हा ल्युसिएन बोनिबाऊ यांचा ग्रंथ महत्वपूर्ण आहे. याशिवाय स्वामीजींनी स्वतः केलेलं लिखाण हे उपलब्ध आहे. यामध्ये त्यांनी लिहिलेलं मेमोरीज ऑफ हैदराबाद फ्रीडम स्ट्रगल हे पुस्तक हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणींचा ग्रंथ म्हणून खूप महत्वाचा आहे. स्वामीजींचं लिखाण हे प्रामुख्याने इंग्रजीमध्ये राहिलेलं आहे. त्यांनी केलेली भाषणे ही सुद्धा इंग्रजीत उपलब्ध आहेत, ज्याचा द विजनरी या नावाने ग्रंथ स्वरूपात ते प्रकाशित करण्यात आले. या ग्रंथ संपदेमधून भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रमुख व्यक्ती, वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामध्ये आदर्श निर्माण करून ते पाळणारे, कसोशीने पाळणारे एक शिक्षण तज्ञ म्हणून, याशिवाय स्वातंत्र्य सेनानी, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रमुख नेते आणि हैदराबाद संस्थानाचे भाषावार विलगीकरण करणारे प्रणेते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या निस्पृह व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा अभ्यास करणं हे आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारांना समजून घेताना महत्वपूर्ण आहे असं मला वाटतं. आज या राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जीवन व कार्य याचा वेध घेणारं विवेचन मला आपल्या समोर ठेवता आलं. कुठल्याही व्यक्तीचं जीवित कार्य हे त्यांच्या नंतर सुद्धा त्या पद्धतीने सुरू राहणं ही त्या व्यक्तिमत्वाला आपण दिलेली खरी आदरांजली असते. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विविध भागातून महाराष्ट्राच्या शिल्पकारांबद्दलच्या विवेचनाची ही मालिका विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय राबवत आहे, त्यामधून आपल्या इतिहासाकडे पुन्हा नव्या परिप्रेक्ष्याने बघत थोर महापुरुषांनी तो इतिहास घडवण्यात दिलेलं त्यांचं योगदान आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा तपासून पाहता येईल. शिक्षण, राजकारण, समाजकारण यामधून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपली स्वतःची भर घालत ते पुढे नेणं
ही आपली जबाबदारी किंवा आपलं उत्तरदायित्व असल्यामुळे स्वामीजींच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल मला आज इथं विवेचन करता आलं, याचा आनंद आहे. यासाठी महाविद्यालय, प्राचार्य आणि संयोजन समिती या सर्वांचे धन्यवाद.